5 रुपये उसनवारी, बाबांस आहे निकड भारी, हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा, येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी, तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी, मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबांसी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिती तया लवलाही, थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी, बाबांस ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काई, परी त्या ब्रह्मार्थिया पायी, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाचिया पाहुणचारा, केले जे मिष्टान्न वा शिरा, भोगही इतरा लाधेतो. तैसा हा ब्रह्मभोक्ता, करुनिया पुढारा निमित्ता, महाराज उपदेशिती भक्ता, कल्याणार्था सकळांच्या. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते, त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे, ते साईनाथे जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया नकळे, नव्हते काय तयास डोळे, खिशात असता नोटांचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला.